हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली आईच्या इथून आले, 2-4 दिवसच राहिले होते आणि येता येता तशीच मैत्रिणीकडे पण गेली होती. तर आता घरी आले तर म्हटलं आता कोथिंबीर बघून यावं कशी आली कशी नाही. तर बघा कोथिंबीर कशी आली, सगळी मस्त अशी बसलेली आहे. छान वाटते सगळा प्लॉट अक्का, पण काय करणार ना, कोथिंबीर एवढी भारी आली आहे, हिरवीगार छान दिसते सगळी, पण त्याला बाजारच नाहीये. 2 रुपये बाजार आहे. आता येईल उपटायला एवढ्या आठवड्यात. बघा एवढी झाली आहे, मोठी दाखवते तुम्हाला केवढी झाली ते. चांगली मोठी झाली आहे, पण आता त्याला बाजारच नाहीये. बाजार कधी वाढतोय काय माहिती कोथिंबीरीला. रानात ज्या पालेभाज्या केल्यात त्याला बाजार गावत नाही नेमका. इकडं त्यांचं चाललंय ऊसावर पाणी घेतलेले. ऊस भिजावत्यात येते तिकडं. इकडं बघा पाणी वाई थोडं बंद झालं. ह्याचं तर कसं झालं ना, आता पाणी दिले तर कसं झालंय, पण त्याच्या खाली गवत परत आलंय. तिथलं जरा गवत काढते, कारण गवत गावतानी परत रोग होतो आणखीन, त्याच्यामुळे मग गवत काढते थोडस. आताच काढलं होतं पण परत बारीक बारीक उगवलंय थोडं थोडस. ऊस चाललाय त्यांचं भिजवायचं. 1-2-3 दिवस 2-4 दिवस झाले आता. मी पण तिकडे गेली होती आणि ते पण कामाला जात होते, त्याच्यामुळे ऊस पण भिजवलेला नव्हता. तर आता ऊस भिजवायचं चाललंय त्यांचं. आता कोरपडच उठून आले असते हातात. 2 कोरपड आले ते बघा. ही तर लावली पण नव्हती, इथं छोटीशी. ही आहे मोठी, पण ही कसं काय आली काय माहिती, आपोआपच आलेली छोटीशी. आधी गवत उपटून घेते, मग तुम्हाला नीट दिसेल कोरपड. पेरू पशीच लावली होती, कारण तिथं पाणी पडत होतं पाईपचं, त्याच्यामुळं. बघा आता गवत उपटायचं झालंय. त्याच्या खालचं जे होतं बारीक थोडं थोडं आलेलं होतं. आता बघा ही किती भारी दिसते, मोठीच्या मोठी दिसते आणखीन. आता ही पण छान येईल. कोरपड एकदा मोठी झाली ना, छोटी असली आणि एकदा मोठी झाली ना, लय मोठी होती मग कोरपड. असे चांगले एवढी एवढी येतात असे झाडाने एवढी. पेरूला पण फुलं आले तर येतो का. कोथिंबीरला बाजार घावायला पाहिजे. लय छान वाटते, हिरवीगार सगळी बसले कोथिंबीर मस्त. पण आता बाजार किती गावतोय काय माहिती. आता सध्या तर 2 रुपयेच बाजार आहे वाटतं, पण अजून आमच्या 1-2-4 दिवस लागतील अजून ही कोथिंबीर काढायला. तोपर्यंत चांगला बाजार गावला तर आहे. मुलांना शाळेत लिंबू चमच्या चालले मुलांच्या खेळायचं, आणि चमचे दिलं. आणि पार शाळेत जायच्या टायमिंगला मुलांनी सांगितलं आम्हाला चमचा लिंबू शाळेत लागतंय म्हणून. मग काय तसं शाळेत नेलं, लिंबूच नेलं नाही. लिंबू बघा किती लागले ते. एवढी लिंब असून पण लिंब दिली नाहीत मुलांना. का तर त्यांनी उशिराने सांगितलं, पर आधी सांगितलं असतं तर घरी नेली असती. पण शाळेत जायच्या टायमिंगला सांगितलं, मग फक्त चमचे घेऊन गेले ते. तिकडे बघा ते भिजवतात इथं ऊस. दिसत नाही येत इथं नीट. पाणी कडं आलं का बघ म्हणतात इथं. बारं दिले त्यांनी तिकडं. नाही आलं अजून. नाही आलेलं. काय खात्यात इथं इथं चण्या मान्या. काय खाताय. पळाली पळाली. वाल खातात का, घास खातात इथं. घास कसे खातात बघा.
एक शेळी आमची मरली, पण तिची बाळ नाही, ती दुसऱ्या शेळीची. तिची बाळ अजून काहीच खात नाहीत, छोटी आहेत अजून लय. हे आताशी खायला लागले ते वा किती छान दिसतात बघा. एक लाल एक पांढरं पळाली. हिला बघा कशी चंद्राची कोर आहे कपाळाला. काय काय पळाली.